नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे 1 जुलै 2024 पासून आय-पी-सी, सी-आर-पी-सी एव्हिडन्स ॲक्टच्या जागेवर भारतीय न्याय संहिता बी-एन-एस 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी-एन-एस-एस 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम बी-एस-ए 2023 हे 3 नवीन कायदे लागू झालेले आहे. तेव्हापासून हे कायदे लागू झाले तेव्हापासूनच झिरो एफ-आय-आर आणि ई-एफ-आय-आर या 2 गोष्टी सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ई-एफ-आय-आर म्हणजे काय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा. सर्वच युनिटला माननीय पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे परिपत्र जे दिसत आहे ते प्राप्त झालेले आहे. तुमच्याकडे पण आले असाल. त्याच्यामध्ये नवीन फौजदारी कायद्याच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदर्श कार्यप्रणालीचा अनुवाद व ई-एफ-आय-आर बाबत नोंदीचे नमुन्याबाबतचे जे परिपत्रक किंवा जो नमुना आहे ते याच्यामध्ये दिलेली आहे आणि झिरो एफ-आय-आर आणि ई-एफ-आय बाबतची माहिती सुद्धा दिलेली आहे. ते आपण सविस्तर पाहणारच आहोत. बघा, अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांचा हा एक परिपत्रक आहे. याच्यामध्ये बघा, हा 0 एफ-आय-आर म्हणजे झिरो एफ-आय-आर आणि ई-एफ-आय-आर दाखल करण्याबाबतची आदर्श कार्यप्रणाली असा त्याच्यामध्ये उल्लेख करून ते परिपत्रक सर्वांना देण्यात आले होते. त्याच्यामध्ये हा ए भाग जो आहे तो 0 एफ-आय-आरचा आहे. आपण आता ई-एफ-आय-आर पाहणार आहोत, म्हणजे आपण बी भाग पाहणार आहोत. आपण हे बघणार आहोत ई-एफ-आय-आर. ठीक आहे, सविस्तर पाहू. सध्या सीसीटीएनएस कार्यालय किंवा सीसीटीएनएस ऑफिसमध्ये ई-एफ-आय-आर बाबत भरपूर विचारणा होत आहे, माहिती विचारतात. वरिष्ठ जे म्हणतात त्या हिशोबानेच आपल्याला माहिती द्यायची आहे. पण या परिपत्रकानुसार मी जे माहिती देत आहे ती थोडी वेगळी असू शकतात. परंतु पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपले वरिष्ठ जे आदेश देईल त्या हिशोबाने तुम्हाला माहिती कलेक्ट करून सादर करायची आहे. ई-एफ-आय-आर नोंदणी. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 बी-एन-एस-एस ने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ची जागा घेतली असून त्यात इतर बदलासह 0 एफ-आय-आर आणि ई-एफ-आय-आर च्या तरतुदीचा समावेश आहे. सी-आर-पी-सी 1973 च्या कलम 154 ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173 अंतर्गत आता दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आधी दखलपात्र जे गुन्हा आहे ते आपण 154 नुसार दाखल करत होतो. आता 173 मध्ये ते तरतूद करण्यात आलेली आहे, हे आपल्याला माहित आहे. ई-एफ-आय-आर नोंदणीची एक एस-ओ-पी दिलेली आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप सविस्तर पाहणार आहोत. याच्या एकूण 7 पायऱ्या दिलेल्या आहे, म्हणजे 7 स्टेप दिलेल्या आहे. ते पाहू आपण. बघा, पहिली पायरी आहे याच्यामध्ये तक्रारदार अधिकृत पोलीस ई-एफ-आय-आर पोर्टल किंवा पोलीस वेबसाईटवर लॉग इन करेल किंवा तक्रार माहिती कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे संबंधित पोलीस स्टेशनला पाठवेल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 बी-एन-एस-च्या कलम 173(1) नुसार दखलपात्र गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक माहिती गुन्हा कोणत्या भागात केला गेला आहे ते विचारात न घेता तोंडी किंवा इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे दिली जाऊ शकते. म्हणजे जे झिरो एफ-आय-आर आहे ते या संबंधित आहे. तुम्ही रिपोर्ट कुठेही देऊ शकता, पण त्याचा झिरो एफ-आय-आर दाखल होणार आणि ते ट्रान्सफर होणार, हे सुद्धा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आता बघा, हे समजून घेऊ आपण. तक्रारदार अधिकृत पोलीस ई-एफ-आय-आर पोलीस पोर्टल किंवा पोलीस वेबसाईट. म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये सिटीजन पोर्टल एक आपला पोर्टल चालू झालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आपले स्टार म्हणून पोर्टल आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला ही ई-एफ-आय-आर करता येते आणि आपल्या सिटीजन पोर्टलवरून करता येते. त्यानंतर एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं पीजी पोर्टल आहे, त्यावरून सुद्धा आपल्याला ई-एफ-आय-आर करता येते. ई-एफ-आय-आरचा अर्थ आहे की ऑनलाईन तक्रार, म्हणजेच ई-एफ-आय-आर आहे. बघा, पीजी पोर्टल अशा प्रकारे राहणार आहे. या ठिकाणी जाऊन साइन इन करायचं आहे, आपली माहिती भरायची आहे डिटेल. त्याला पहिले तुमचं युजर क्रिएट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तक्रार देता येईल. ते आपण तिन्ही प्रकारे सारखेच आहे. तुम्हाला एंटर करण्यासाठी पहिले तुमची आयडी तयार करावी लागते आणि नंतर तुम्हाला तक्रार देता येते. हे आपले सरकार पोर्टल आहे.
या ठिकाणी सुद्धा तुम्हाला न्यू युजर रजिस्टर हर इथं जाऊन तुम्हाला पहिले रजिस्टर करायचं आहे, नंतर तुम्हाला हे तक्रार देता येणार आहे. हे सिटीजन पोर्टल आहे. या पोर्टलवरून सुद्धा सिटीजन तक्रार देणार आहे आणि ते आपल्याला EFIR आपल्या इथं प्राप्त होणार आहे. यामध्ये सुद्धा बघा ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिटीजन क्रिएट लॉग इन करायचं आहे. क्रिएट सिटीजन लॉग इन म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही यूज करत असाल तुम्हाला या ठिकाणी जाऊन पहिले तुमची लॉग इन क्रिएट करावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे. तर हे तिन्ही पोर्टल सारखेच आहे. पहिले तुम्हाला क्रिएट लॉग इन तुमचं क्रिएट करायचं आहे, नंतर युजर नेम पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमची जी तक्रार आहे ती तक्रार तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी युजर नेम पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथं तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी निवडायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. पोर्टल किंवा पोलीस वेबसाईटवर लॉग इन करेल म्हणजे ह्या इथपर्यंत झाला. किंवाच्या नंतर बघा तक्रार माहिती कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे म्हणजे कोणताही इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे मोबाईलद्वारे तुम्हाला फोन केला असेल किंवा मेल केला असेल, मेसेज केला असेल, व्हॉट्सअप केला असेल, इंस्टाग्राम केला असेल, कोणत्याही प्रकारे जर माहिती दिली तर त्याला सुद्धा आपण EFIRच बनायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर पोर्टलवरून नाही, कशाही प्रकारे जर तुमच्याकडे माहिती आली आणि त्याच्यावरून तुम्ही चौकशी करत असाल तर ती तुमची EFIR आहे. आता EFIRची आपण दुसरी स्टेप पाहणार आहोत. पायरी नंबर 2. तक्रारदार आवश्यक तपशील भरेल म्हणजे जी आपण तक्रार देत आहे त्याच्यामध्ये आता पोर्टलमध्ये आपण बघितलंच आहे ती जी माहिती भरणार आहोत आपण पूर्ण त्याचा तपशील दिलेला आहे किंवा त्याच्याबद्दल आहे. त्याच्या तक्रारीत खालील माहिती सादर करेल ज्यामध्ये वैयक्तिक माहिती म्हणजे त्याची स्वतःची माहिती राहणार आहे, घटनेचा तपशील आणि त्यांच्या पुष्ट्यर्थ कोणतेही दस्तऐवज किंवा पुरावे समाविष्ट असतील म्हणजे त्या संबंधित काही फोटो वगैरे असेल, काही पुरावे असेल ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त झालेले संदेश पोलीस ठाण्यातील संगणकात डाउनलोड करून ठेवला जाऊ शकतो. म्हणजे जर आपण ही तक्रार पाठवलेली आहे तर ती तक्रार म्हणजे EFIR जी आहे आपण डाउनलोड करून आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. जर दखलपात्र गुन्हा घडल्यासंबंधित इलेक्ट्रॉनिक माहिती ही तक्रार EFIR म्हणजे हे दोन्ही एकच असते. EFIR रजिस्टरमध्ये किंवा विभागाच्या प्रमुखाने विहित केलेल्या नोंदविली जाऊ शकते. म्हणजे ज्या EFIR वरून दखलपात्र गुन्हा घडत आहे म्हणजे घडल्यासंबंधित ती माहिती आहे तर त्याच्यासाठी एक प्रोफॉर्म तयार करणार आहे आपले विभाग प्रमुख आणि ही संपूर्ण माहिती त्या रजिस्टरमध्ये किंवा त्या प्रोफॉर्म मध्ये आपल्याला लिहून ठेवायची आहे प्रत्येक वेळेस. ठीक आहे. पायरी नंबर 2 झालेली आहे. पडताळणी आणि प्राथमिक चौकशी. आता स्टेप 3 पाहू आपण. पायरी क्रमांक 3. नोंदविलेला EFIR प्रारंभिक पडताळणीसाठी तपासी अधिकाऱ्याकडे पाठवला जाईल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 BNSS कलम 173(3) च्या तरतुदीनुसार कलम 175 मध्ये असलेल्या तरतुदीचा न ठेवता कोणताही दखलपात्र गुन्हा घडण्यासंबंधित माहिती मिळाल्यावर ज्याला 3 वर्ष किंवा त्याहून अधिक परंतु 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, पोलीस स्टेशन अंमलदार अधिकारी गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने त्या प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी प्रथमदर्शनी प्रकरण अस्तित्वात आहे की नाही हे तपासण्यासाठी 14 दिवसाच्या आत प्राथमिक चौकशी करेल. प्रथमदर्शनी गुन्हा निष्पन्न होत असल्यास गुन्हा नोंद करून त्याचा तपास सुरू केला जाईल. म्हणजे आपल्याकडे जर EFIR प्राप्त झालेली आहे तर त्याचा उपअधीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने त्या प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी प्रथमदर्शनी प्रकरण अस्तित्वात आहे की नाही म्हणजे तो गुन्हा घडला किंवा नाही याच्यासाठी एक प्राथमिक चौकशी करेल आणि ते 14 दिवसाच्या आत करायची आहे. आणि जर प्रथमदर्शनी जर गुन्हा निष्पन्न होत असल्यास गुन्हा नोंद करून त्याचा तपास करेल. म्हणजे आपल्याला पहिले प्रथमदर्शनी निष्पन्न झालाय की याच्यामध्ये गुन्हा झालेला आहे तर आपल्याला EFIR दाखल करायची आहे आणि त्याचा तपास सुरू करायचा आहे. 3 दिवसात नोंदणी करणे आवश्यक. पायरी क्रमांक 3 पाहणार आहोत आपण. जर माहिती इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे पाठवली गेली असेल तर ती देणाऱ्या व्यक्तीने म्हणजे तक्रारदाराने त्यावर 3 दिवसात स्वाक्षरी केली
पाहिजे. म्हणजे त्याला आपण फोन लावून सांगायचं की तुम्ही अशी तक्रार दिलेली आहे, तर त्याच्यावर सही पाहिजे. तर ती पोलीस अधिकारी ती माहिती रेकॉर्डवर घेतील. म्हणजे सही केल्यानंतर ती आपल्याला रेकॉर्डवर घ्यायची आहे आणि नंतर ती एफ-आय-आर नोंदवली जाईल. म्हणजे त्या ई-एफ-आय-आरचं मग नंतर रेग्युलर एफ-आय-आर नोंदवायची आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 BNSS कलम 173 च्या तरतुदीनुसार दखलपात्र गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक माहिती गुन्हा ज्या भागात केला गेला आहे ते विचारात न घेता तोंडी किंवा इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे दिली जाऊ शकते आणि जर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला दिली तर तोंडी माहिती दिल्यास प्रभारी अधिकाऱ्याद्वारे किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली लिहिली जाईल आणि माहिती देणाऱ्याला वाचून दाखवली जाईल. आणि अशी प्रत्येक माहिती लिखित स्वरूपात दिली असेल किंवा वर नमूद केल्याप्रमाणे लिहिली असेल त्यावर ती माहिती देणारी व्यक्ती स्वाक्षरी करेल. इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे माहिती दिल्यास ती देणाऱ्या व्यक्तीने 3 दिवसाच्या आत स्वाक्षरी केल्यावर रेकॉर्डवर घेतली जाईल. म्हणजे प्रत्येक ई-एफ-आय-आर आल्यावर त्याच्यावर 3 दिवसात जर तो तक्रारदार सही करत असेल तरच ती आपल्याला रेकॉर्डवर घ्यायची आहे. तिच्या गोषवाऱ्याची नोंद प्रभारी अधिकारी राज्य शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 2 जुलै 2024 अधिसूचना क्रमांक संकीर्ण 06/24/प्रकरण 41/13 अन्वये विहित केलेल्या नमुन्यानुसार ठेवाव्याच्या पुस्तकात करेल. म्हणजे याचा एक प्रोफॉर्म दिलेला आहे. ते ह्या जे मी आधी तुम्हाला एक पीडीएफ परिपत्रक दाखवलेलं आहे, त्या पीडीएफच्या शेवटी सुद्धा तसा एक प्रोफॉर्म बनवलेला आहे आणि आपले जे युनिट प्रमुख आहेत ते सुद्धा याच्या संदर्भात आपल्याला एक प्रोफॉर्म बनवून देणार आहे. त्या रजिस्टरमध्ये ज्याची नोंदणी घ्यायची आहे प्रत्येक वेळेस. ते जोडपत्र नमुना ख दखलपात्र गुन्हे नोंदणी हा सुद्धा एक प्रोफॉर्म आहे. एक अशा प्रकारे नमुना दिलेला आहे. सर्वीकडेच हे नमुने आलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये बघून घ्या किंवा आतापर्यंत आपल्या युनिट कमांडरने असे रजिस्टर तयार पण केलेले असा. एक दुसरा प्रोफॉर्म असा आहे पण हे स्पष्ट दिसत नाही आहे. तुम्ही अवेलेबल झाला तर मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. त्यानंतर बघा ही एफ-आय-आर नोंदणीचा नमुना हा एक आहे. हे अशा प्रकारचं एक रजिस्टर आहे ज्याच्यामध्ये जेवढ्या बी तुमच्याकडे तक्रार आलेली आहे ते सर्व ई-एफ-आय-आर जे आहे, तक्रार म्हणजे ज्या ई-एफ-आय-आर आहे ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये नोंद करून घ्यायची आहे. आपण सिटीझन पोर्टलमध्ये ज्या काही तक्रारी आपण निपटारा करतो त्या संबंधित तसंच आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला अनुक्रमांक आहे ई-एफ-आय-आर देणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी आहे. दुसरा आहे तपासी अंमलदार यांनी स्वतः गुन्हा नोंदवला आहे का किंवा कशी याबद्दल पदनाम किंवा फोन नंबर त्यांचा लिहायचा आहे. तक्रारीची थोडक्यात वर्णन करायचे आहे. ई-एफ-आय-आर देणाऱ्या माध्यम म्हणजे ईमेलवर, व्हॉट्सअपवर, ट्विटरवर, फेसबुक, दूरध्वनी इत्यादी प्राप्त झाल्यास किंवा इतर काय जे आहे ते ई-एफ-आय-आर ठाणे दैनंदिनी नोंद क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. फिर्यादीने 3 दिवसाच्या आत फिर्यादीवर सही केली आहे का, म्हणजे जी तक्रार आहे त्याच्यावर सही केलेली आहे का, ई-एफ-आय-आर वर सही केलेली आहे का. ई-एफ-आय-आर वर केलेली कारवाई. आता म्हणजे जे आपल्याला ई-एफ-आय-आर आलेली आहे म्हणजे ई तक्रार आलेली आहे त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही. प्रथम खबरी अहवाल म्हणजे एफ-आय-आर नोंद केलेली आहे का किंवा एनसी नोंद केलेली आहे का किंवा जर दिवाणी प्रकरण असेल तर त्याचा दिवाणी प्रकरण म्हणजे पोलीस विभागाशी संबंधित नाही असा एक ऑप्शन निवडतो आपण, ते आहे का किंवा इतर निर्गती केली असल्यास तसं याच्यामध्ये नमूद करायचं आहे. तर हे रजिस्टर तुमच्याकडे असायला पाहिजे. प्रत्येक ई तक्रार ई-एफ-आय-आर आल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला नोंद करायची आहे. ठीक आहे. आता आपण ख दखलपात्र गुन्हे नोंदवाईचा एक मायना बघितला, त्याच्यासोबत ई-एफ-आय-आर नोंदवाईचा पण बघितलेला आहे. तर समोर बघू. परंतु असे की जिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64, कलम 65, कलम 66, कलम 67, 68, 69, 71, 74, 75, 76, 77, 78, 79 किंवा कलम 124 खालील अपराध केला असल्याचे किंवा अपराध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अभिकथन केले आहे अशा स्त्रीने माहिती दिलेली असेल तर अशी माहिती महिला पोलीस अधिकाऱ्याद्वारे किंवा कोणत्याही महिला अधिकाऱ्याद्वारे नोंदवून घ्यायचे आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे सर्व महिला विरुद्धचे गुन्हे आहे. तर यांचा जर तुम्हाला एफ-आय-आर नोंद करून घ्यायचा आहे तर ते तुम्हाला महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या समक्ष लिहून घ्यायचं आहे. आधी पण असंच होतं. परंतु आणखी असे की ज्या कोणा व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 64
65 66 67 68 69 70 71 74 75 76 77 78 79 आणि कलम 124 खाली अपराध केला असल्याचे किंवा अपराध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अभिकथन केले आहे, अशी व्यक्ती तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग असेल तर अशा प्रसंगी अशी माहिती अशा अपराधाचा अहवाल देण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा अशा व्यक्तीच्या पसंतीच्या एखाद्या सोयीच्या ठिकाणी दुभाषीच्या किंवा विशेष शिक्षकाच्या उपस्थितीत पोलीस अधिकाऱ्याद्वारे नोंदवण्यात येईल. हे आपल्याला माहिती आहे, आपण आधी पण करत होतो. त्याच्यावर जास्त काही सांगण्यासारखं काही विशेष नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ते त्यांना पसंतीच्या जागेवर आपण जाऊन त्यांचं सह्या वगैरे घेऊ शकतो, बयान घेऊ शकतो किंवा ट्रान्सलेटर ठेवू शकतो जर त्यांना समजत नसेल, मूकबधीर वगैरे असेल तर त्याच्यासाठी दिलेलं आहे. अशी माहिती चित्रणाने नोंदवता येईल. पोलीस अधिकारी कलम 183 च्या पोटकलम 6 च्या कलम खंड क अन्वये दंडाधिकाऱ्याने नोंदविलेला त्या व्यक्तीचा जबाब शक्य तितक्या लवकर मिळवेल. तथापि इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे पोलीस स्टेशनला पाठवलेल्या माहितीचे स्वरूप आणि गांभीर्यामुळे पोलिसांकडून तात्काळ कारवाई हस्तक्षेप आवश्यक असल्यास माहितीची वस्तुस्थितीची आणि परिस्थितीची पडताळणी करून तपासी अधिकारी स्वतः तक्रारदाराच्या वतीने गुन्हा नोंदवू शकतात. आता आपण स्टेप 5 बघणार आहोत. पायरी 5. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173(2) नुसार एफ.आय.आर. ची प्रत तक्रारदाराला देण्यात येईल. पोटकलम 1 अंतर्गत नोंदवलेल्या माहितीची एक प्रत माहिती देणाऱ्या किंवा पीडिताला तात्काळ मोफत दिली जाईल. हे आपल्याला माहित आहे. एफ.आय.आर. ची कॉपी आपण त्यांना देतच असतो. नंतर सुपूर्द करणे. पायरी क्रमांक 6 स्टेप 6 आहे. संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी एफ.आय.आर. चे पुनरावलोकन करतील आणि तपासी अधिकाऱ्याकडे ती सोपवतील. पायरी क्रमांक 7 तपासी अधिकारी विविध प्रक्रियेनुसार तपास करतील. जर आपल्याकडे एफ.आय.आर. आलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्या पोलीस स्टेशनला रेग्युलर एफ.आय.आर. दाखल झाली असेल तर पायरी क्रमांक 7 नुसार ते त्याचा तपास जसा रेग्युलर एफ.आय.आर.चा तपास चालतो तसा आपल्याकडे तपास चालणार आहे. तर यामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या काही आपल्याकडे तक्रार येतात, ई-तक्रार येतात आणि त्या तक्रारीवरून जर एफ.आय.आर. दाखल होत असेल तर त्यांना आपण ई-एफ.आय.आर. म्हणत आहे. परंतु या परिपत्रकानुसार आणि कायद्यानुसार असं म्हटलं जाते की आपल्याकडे जे इलेक्ट्रॉनिक माध्यमाने ज्या काही तक्रारी आलेल्या आहे त्या सर्वच्या सर्व तक्रारी ह्या ई-एफ.आय.आर. आहे. परंतु जे वरिष्ठ म्हणत आहे त्यांच्या हिशोबानेच आपल्याला चालायचं आहे. म्हणून सध्या ई-एफ.आय.आर. ज्या पद्धतीने आपण माहिती देत आहे किंवा ज्या पद्धतीने आपल्याला माहिती मागत आहे तर त्या पद्धतीनेच माहिती द्यायची आहे. माझा व्हिडिओ बघून तुम्ही वेगळी माहिती देऊ नका किंवा वरिष्ठाच्या विरोधात काम करू नका. जे वरिष्ठ म्हणून तसंच काम करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद. थँक यू.